मला असं वाटतं माझ्या इंस्टाग्रामला माझ्या नातेवाईकांची नक्कीच काहीतरी ॲलर्जी आहे. हॅलो गायज, वेलकम बॅक टू स्वप्नालीज व्लॉग. तर आज मी बोलणार आहे इंस्टाग्रामच्या ग्लिचबद्दल. आणि तो ग्लिच इतका मोठा आहे ना, खूप जास्त सिरियस ग्लिच आहे. आणि तो ग्लिच काय आहे मी तुम्हाला सांगते. इंस्टाग्राम माझे व्हिडिओ 10 ते 12 हजार लोकांना पाठवतो, ठीक आहे. आणि ते रँडमली लोक जे असतात ना, ते मला DM सुद्धा करतात की तू खूप छान व्हिडिओ बनवते, आम्हाला तुझ्या व्हिडिओ खूप आवडतात, तू खरंच कंटिन्यू कर, तू थांबू नकोस, असं मला DMs येतात. रँडम लोकांचे येतात बरं का गाईज. आणि जे माझे नातेवाईक आहेत ना, आता तुम्हाला मी सांगते, माझ्या इंस्टाग्रामच्या अकाउंटला जवळपास माझे 50 ते 60 नातेवाईक असतील. त्यातल्या एकाचा पण लाईक येत नाही आणि एक पण कमेंट करून कधी ॲप्रिशिएट करत नाही. असं का? मला असं वाटतंय चुकी आमच्या नातेवाईकांची नाही आहे. माझे नातेवाईक लढी माणसं आहेत, मला खूप आवडतात माझे नातेवाईक. मला असं वाटतं इंस्टाग्रामचाच ग्लिच आहे. इंस्टाग्राम नातेवाईकांसाठी वेगळा अल्गोरिदम बनवलायस काय? असेल तर सांग एखादं कुठलं असं सिक्रेट बटन ते चालू करून ठेवते, पटकन नातेवाईकांना पाठवत जा व्हिडिओ. असं काय करतो? तेच तर मेन सपोर्टर असतात आमच्या छोट्या क्रिएटरचे. तर पहिले व्हिडिओ जाऊ दे, सगळ्यांना दिसू दे आम्ही काय करतो ते. नाहीतर काही लोक म्हणतात ही काय काम धंदा करत नाही. त्यांना सांगितलं आम्ही रील पाठवतो, रील करतो, ब्लॉग करतो, तर ते म्हणतात अरे आमच्या अकाउंटला तर येतच नाही तुझ्या रील्स, असं कसं होऊ शकतं? एवढी मेहनत करतो, जरा त्यांना पण बघू दे आमची मेहनत. किती दिवस असं करणार आहे भाऊ? पाठवून टाक लवकर लवकर, त्यांना माझी व्हिडिओ पहिली गेली पाहिजे. इंस्टाग्राम तुझा अल्गोरिदम बदल, नाहीतर बघ. नातेवाईकांसाठी मी मेसेज आहे, भाई व्हिडिओ बघा बिगा सगळं करा, लाईक पण करा. मी सांगितलं आता इंस्टाग्रामला, इंस्टाग्राम बदलल अल्गोरिदम. तुम्ही पण स्वतः जाऊन सर्च करून बघा ना, नाहीतर लाईक बिक करा. एखाद्या लाईकनी काय मी लगेच व्हायरल नाही होणार, जळ कुठे यांच्या. आणि तुमच्या अकाउंटला जर असा ग्लिच असेल ना नातेवाईकांचा अल्गोरिदमचा, तर तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांग. भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय.